नीटच्या फेरपरीक्षेच्या आधी एनटीएचा ढिसाळ कारभार समोर आलाय। नागपूरच्या विद्यार्थ्याला अबुधाबीचं केंद्र आलंय। वर्धा, भंडारा आणि नागपूरचा पर्याय डावलून अबुधाबीचं केंद्र आलंय आणि त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातंय। उद्या नीटची फेरपरीक्षा आहे। विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी या संदर्भात एनटीएच्या हेल्पलाईनवर तक्रार करत परीक्षा केंद्र बदलून द्यावं अशी मागणी केली आहे। परीक्षा केंद्र जर बदलून मिळालं नाही तर परीक्षेपासून हा विद्यार्थी वंचित राहण्याची शक्यता आहे। तर एनटीएचा हा ढिसाळ कारभार समोर आलेला आहे। मध्यंतरी जी परीक्षा झाली होती ती पेपर फुटीमुळे रद्द झालेली होती आणि आता पुन्हा एकदा जी फेर परीक्षा घेतली जाते त्यासाठी एका विद्यार्थ्याला चक्क अबुधाबीचं केंद्र आलेलं आहे आणि त्यामुळे आता हे केंद्र बदलून द्यावं अशी मागणी केली जाते। परीक्षेला बसला होता, आता त्यांच्यासमोर वेगळीच अशी एक अडचण आली आहे। डॉक्टर साहेब, काय नेमकी अडचण आलेली आहे? अडचण अशी आहे की आम्हाला ॲडमिट कार्ड एकतर 14 तारीखपासून कालपर्यंत डाउनलोड होत नव्हता। काल 4 वाजता डाउनलोड झाला आणि आम्ही ते टेस्ट परीक्षा देण्याचं जे सेंटर देण्यात आलेलं आहे ते देण्यात आलं अबुधाबी परदेशात जाऊन परीक्षा देणं शक्य आहे का? आमची डिमांड तर नाही होती। तुम्ही कसं काय इश्यू केलं? मग आम्ही तक्रार केली, हेल्पलाईन नंबरवर फोन केलं त्यानं फिडिंग केली की असं तुमचं चुकलेलं आहे। तर मग त्यानं सांगितलं तुम्ही आम्हाला मेल करा। मग मेल केल्यानंतर मग पुन्हा त्यांचा फोन आला की आम्ही शनिवारी 4 वाजेपर्यंत तुम्हाला नवीन ॲडमिट कार्ड इश्यू करतो। तुम्ही कोणकोणते केंद्र ऑप्शन दिलेले होते आणि हे झाल्यानंतर तुम्ही कशा पद्धतीने अप्रोच झाले, काय उत्तर आले तुम्हाला? नाही, आम्ही ॲप्लिकेशनमध्ये 3 जिल्हे दिले होते आपले शेजारचे। एक तर आपला प्रॉपर नागपूर, दुसरा भंडारा आणि तिसरा वर्धा। पहिल्यांदा ज्यावेळी मुलगा आमचा बसला परीक्षेमध्ये त्यावेळी त्याला नागपूरला देण्यात आला, सरस्वती विद्यालय शंकरनगरला। तिथे तो अपियर झाला होता, पण नीट परीक्षा कॅन्सल झाल्यामुळे पुन्हा जे नवीन ॲडमिट कार्ड इश्यू झाला 21 तारीखची परीक्षेचा, त्याच्यात सेंटर त्याने अबुधाबीचं दिलं। मग आम्ही हेल्पलाईनवर त्यानं अप्रोच केलं आणि त्याने सांगितलं की तुम्ही मेल करा। त्याने वेबसाईट दिलेली आहे त्यांची, त्या वेबसाईटवर मग आम्ही तक्रार नोंदवली। मग पुन्हा फोन आला की आम्ही 4 वाजेपर्यंत तुम्हाला नवीन ॲडमिट कार्ड इश्यू करतो। सगळ्यात महत्वाचं, अब्दुल्लाने ते प्रचंड तयारी केलेली असणार, म्हणजे आता काय मनस्थिती आहे? कारण की 24 तासावर परीक्षा आल्याने असं घडत आहे। कालपासून तो सारखा रडत होता, आता सुद्धा तो झोपलेलाच आहे। तो म्हणतो की मला परीक्षा द्यायची नाही आणि माझ्या डोका खूप दुखते। काल त्याला पार्लरमध्ये नेऊन खूप मालिश वगैरे करायला लावली मी आणि अँटी स्ट्रेस मेडिसिन पण दिलेलं आहे। आता पाहू, त्याला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न मी करूनच राहिलो। आणि 4 वाजेपर्यंत अपेक्षा आहे काहीतरी बदल होईल? हां, अपेक्षा आहे। त्याने जसा स्टेटमेंट दिलं त्या हिशोबाने अपेक्षा तर आहे। म्हणजे खरं तर अबुधाबीचं हे सेंटर आहे ना, अब्दुल्लाकडे पासपोर्ट, व्हिसा, म्हणजे अशी परिस्थिती आली असती तर तुम्ही तयार होती? आणि काय नेमकं होतं? नाही, तो अंडर 18 असल्यामुळे त्याचा पासपोर्ट काढला गेलेला नाही।